रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील उंबरठ येथे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा 355वा शौर्य दिन व पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला। रायगड जिल्हा परिषद व उंबरठ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शिवकालीन व वैचारिक कार्यक्रमांनी हा कार्यक्रम पार पडला। पुण्यतिथीनिमित्त समाधी स्थळ फुलांनी सजविण्यात आले होते। यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला अभिवादन करून त्यांचे शौर्य कथन केले। यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 13वे वंशज रायबा मालुसरे उपस्थित होते। पुण्यतिथीनिमित्त उंबरठ येथे सलग 2 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आज उंबरठ या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आणि शौर्य दिन भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। काय सांगाल, कशा पद्धतीचं अभिवादन? सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे 355वे शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा आज इथं संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे 2 दिवसाचा हा सोहळा व उत्सव असतो। त्यामध्ये विविध शाळेचे नाट्य व गीत शिवगीत वरती त्यांचे नाटक व नृत्य असतं। तसंच वैभव घरात शाहीर यांच्या माध्यमातून पवाड्याचा इतिहास हा सांगता केला। त्यामध्ये छत्रपती शिवजन्म महोत्सव, शंभूराजांची शिवगाथा आणि त्यासोबतच नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा याचा इतिहास सांगता करण्यात आला उंबरठ ग्रामस्थांना। तसंच चंद्रकांत दादाजी कळंबे आणि उंबरठ ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न आयोजन व नियोजन केलं जातं। मालुसरे घराण्यात जन्म घेणं हे भाग्यच, पण ते जपणं हे कर्तृत्व। छत्रपती शिवरायांचा, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंचा इतिहास जास्तीत जास्त युवा लोकांना परप्रांतात, परदेशात, परराज्यात कसा पोहोचवता येईल हा आम्ही प्रामाणिक प्रयत्न नेहमी करत असतो। आणि हा प्रयत्न करत असताना उंबरठच्या मातीमधून जी आम्हाला ऊर्जा मिळते ती आम्ही नेहमी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतो। यासाठी शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।